मी सुरुवातीलाच म्हटलं ना, तुमच्यासारखे श्रोते आहेत म्हणून हे घडतंय, म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होतोय. खरंच सांगते, नाहीतर हे शक्य नाहीये. आम्ही खूप ठिकाणी कार्यक्रम केले आणि म्हणून आता पुढचा जो आपला विषय आहे तो काय आहे? अहंकारानंतर मत्सर. मत्सर पूर्ण ग्रंथ पाहिला विण, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. हो की नाही? आपण काय करतो? माणसं मत्सर करतात. मत्सर म्हणजे काय? तिरस्कार. आणि तिरस्कार कोणाचा? दुसऱ्या माणसाचा, दुसऱ्या बाईचा, दुसऱ्या म्हणजे ज्यांचा आपल्यापेक्षा काहीतरी थोडं वरचढ असेल त्याचा आपण काय करतो? तिरस्कार करतो. कशासाठी? ती तिच्या पुण्याईनी, आपण आपल्या पुण्याईनी. आपल्याला तिथपर्यंत जायचंय, आपल्या हातात आहे आपली पुण्याई वाढवायचं. आणि पुण्याई वाढवायचे कशाने वाढवायचे? भक्तीने वाढवायचे. हो की नाही? आता किती युग होते? 4 युग होते. सत्य, त्रेता, द्वापर आणि आता सुरू आहे तो कलियुग. सगळ्यात डेंजर. हो की नाही? सत्ययुगात भक्ती म्हणजे काय होती? नाही, भक्ती कशी होती? ध्यान. ध्यान. कारण का माहितीये? तेव्हा असं ध्यान लावून बसायचं आणि त्या देवाचं स्मरण करायचं. पण तेव्हा ध्यान लागायचं हो. आणि बाकीचे विचार नव्हते हो. एवढे कॉम्पिटिशन नव्हती. 2 पैशासाठी कोण तळमळत नव्हतं. ध्यान लागायचं. आता 1 मिनिट असं बसलं तर अरे पोरगा कुठे गेला? गॅसवर कुकर ठेवलाय का? हो, झालं ते ध्यान गेलं. त्यामुळे आता मग देवाने किती नंतर बघा ना, आपल्यासाठी देवांनी काय काय केलंय की तुला मी खूप सोपं करून देतोय, पण तू काहीतरी कर, थोडी तरी भक्ती कर. मग ते नंतर त्रेतायुगमध्ये काय आलं? यज्ञ, होम हवन हे सगळे. आता काय होतं? आपल्याला यज्ञ केला त्या धुराने काय होतं? मला त्यामुळे देव बोलला जाऊ दे बाबा, तिची तब्येत खराब होईल ते नको. द्वापर युगात काय केलं? अर्चन, पूजन. हो की नाही? जा देवळात, जा, बस, पूजा कर, हे कर, ते कर, इकडे जा, तिकडे जा. आता ते पण नाही. देव सांगतोय आहेस तिथे बस आणि फक्त माझं नाव घे. नाव नसतं. हो की नाही? जिथे आहेस अशीच तिकडे जेवण करताना. हो की नाही? तुकाराम महाराज कुठे घ्यायचे नाव? कुठे? शौचालय. हो, नंबर 1 नंबर 2 ला. आणि ते नाव घ्यायचे. ते आजूबाजूचे लोक त्यांच्यावर बॉयकॉट केलं त्या लोकांनी. बोलले हे काय, तुम्हाला अक्कल आहे का? अहो तुम्ही काय करताय, कुठे जाताय आणि तेव्हा देवाचं नाव घेताय? तुकाराम महाराज बोलले ठीक आहे बाबा, मी नाही घेत उद्यापासून. तर नाही घेत, ठीक आहे. झालं काय? जे त्यांना आरडाओरडा करत होते ना, त्यांचीच बंद झाली. हो, दुसऱ्या दिवसापासून त्यांना दोन्ही 1, 2 बंद त्यांची. आले धावत तुकाराम महाराजांकडे. हो महाराज असं काय? आम्ही तुम्हाला असं सांगितलं. अरे बाबा, देव आहे म्हणून तर आपण ते करू शकतोय. मग त्याचं नाव नाही घेणार तर कोणाचं घेणार? तुझ्यात जर देव नसेल तर ती आपली क्रिया चालणार आहे का? एवढं तर समजायला पाहिजे तुम्ही. कुठच्याही गोष्टीला तुम्ही काही महत्त्व देता आणि कुठचंही ऑब्जेक्शन घेता. मत्सर, तिरस्कार, दुसऱ्याचं चांगलं नाही. बघा आता आम्ही आज काय रंग आहे? पिवळा रंग आहे. हे रंग पण ना कशावर आहेत माहिती आहे तुम्हाला? ग्रहांवर आहेत. माहित आहे ना? पिवळा म्हणजे गुरु. ते खरं देवीवर नाही आहे. खरं देवी आहे ना, त्याचे रंग वेगळे आहेत. उद्या सफेद आहे, आज खरा निळा होता. मग त्याची माहिती काढा तुम्ही. हे जे रंग आता सांगितले आहेत ना, हे आपल्या ग्रहांवर आहेत. मग नंतर रविवारी ऑरेंज, मग सोमवारी सफेद,
मग मंगळवारी मंगळ आहे म्हणून लाल, हे असं ठीक आहे. पण आता हे आज पिवळा आहे, यांनी काय केलंय, अरे यांनी बघा निळा रंग घातला, ते जाऊन हिनी बघा हिनी तर लाल घातला. सद्गुरू म्हणतात रंगात नको, संगात राहा. सदा संगती सज्जनाची धरा. सज्जन म्हणजे कोण? ज्याचे विचार चांगले तो सज्जन. चांगले कपडे घातले नटलं तो सज्जन नाही. ज्याचे विचार चांगले तो सज्जन. म्हणजे मग सर आता आपल्या फरमाईश आहे, म्हणजे आम्ही हे गाणं गेल्या वर्षी पण घेतलेलं, पण हे तुमची सगळ्यांची फरमाईश आहे हे आम्हाला सकाळी कळलं, म्हणून आपण हे पुढचं गाणं घेतोय. सादर करतात अपर्णाताई आणि मीताताई. आता आपले किती झाले विषय? घाबरली, मला वाटलं काय आता कुठून नवीन काढू. 5 झाले, म्हणजे आता राहिलं किती? आणि 2 एक्स्ट्रा. डेंजरस. ठीक.